हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आज आपण बघणार आहे दुष्यंत कृष्णाची मनधरणी करण्यासाठी तिच्या शेतात जाऊन तिला त्रास देणार आहे। आज मालिकेत छान असं गाणं दाखवले ज्यामध्ये दुष्यंत आणि सगळे गावकरी मिळून डान्स करत आहेत। तसेच पूजाची आई सावित्री खूप मोठी स्वप्न बघत आहे। तिला बाळजाबाईसारखं रुबाबात राहावंसं वाटत आहे म्हणून ती बाळजाबाईची साडी घालणार आहे, परंतु बाळजाबाई तिच्या तोंडाला काळं लावणार आहे। चला तर मग बघूया। मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा सकाळी झोपेतून जागी होते, पण कृष्णाला दुष्यंतची आठवण येत असते म्हणून ती चादरावरनं हात फिरवते। सेम इकडे दुष्यंत सकाळी उठून कृष्णा ज्या जागेवर झोपायची तिथे हात फिरवतो। दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तुझ्या मनातला गैरसमज लवकरच दूर करणार आहे मी, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन मी, पण तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही। इकडे त्याच्या उलट कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुमच्या बगर जगायची सवय लावून घेणार आहे मी, फक्त तुम्ही आणि पूजा लवकर एकत्र येऊन सुखाचा संसार करा हीच इच्छा। आता इकडे सावित्रीने बाळजाबाईच्या कपाटातून साडी काढून ती साडी घातलेली असते। सावित्रीला बाळजाबाईसारखं श्रीमंत राहायला कसं वाटतंय हे ट्राय करून बघायचं असतं। ती तोऱ्यात चालत असते, एवढ्यातच आता तिथे बाळजाबाई येते। सावित्रीला या अवस्थेत बघून बाळजाबाईला खूप राग आलेला असतो, पण वेडी सावित्री म्हणते, बाळजाबाई कशी दिसते म्या, झाक दिसायली नवं, तुमची साडी तशी लयच जड आहे, फक्त आता दागिन्यांची कमी आहे। बाळजाबाई म्हणते, सावित्रे, हे समज काय आहे। इकडे आता कृष्णा सगळं आवरून तयार झालेले असते। तिने शेतात जाण्यासाठी शेतातले कपडे घातलेले असतात। ती आरशात स्वतःला बघते, तिच्या लक्षात येतं की आपल्या कपाळाला कुंकू नाहीये। ती लगेच कुंकवाचा करंडा घेते आणि कुंकू लावत असते। आता तिला दुष्यंतने तिच्या भागामध्ये कुंकू भरलेलं आठवत असतं। कृष्णा कुंकू लावते। आता इकडे बाळजाबाई सावित्रीवर खूप चिडलेली असते, पण सावित्रीच्या ते लक्षातच येत नाही। ती बाळजाबाईसारखं खुर्चीवर बसून ऑर्डर सोडत असते। सावित्री आता बाळजाबाईसारखं म्हणत असते, माधव, ए माधव, माझी नाश्त्याची वेळ झाली, चहा आणि फव आण बरं खायला। माधव, चहामध्ये 2 चमचे साखर जरा जास्त टाका। बाळजाबाई आता सावित्रीच्या अंगावर धावून जाते। बाळजाबाई म्हणते, ए सावित्री, माझ्या साडीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली ग? सावित्री मोठमोठ्याने हसत असते। सावित्री म्हणते, कसं आहे नव बाळजाबाई, आपण आता विणबाई होणार नवं, म्हणजे पूजा आणि दुष्यंतचं लगीन झाल्यावर मला बी तुमच्यासारखं रुबाबातच राहावं लागणार ना। सावित्री म्हणते, आता म्या दागिन्याने मडले की नाही, सेम टू सेम डिक्टू तुमच्यासारखी दिसन बघा। आता मात्र बाळजाबाईचा राग अनावर होतो। बाळजाबाई सावित्रीला गरकन फिरवते आणि खेचून आरशापुढे नेते। बाळजाबाई म्हणते, तुला माझ्यासारखं दिसायचंय नवं, थांबा। बाळजाबाई काजळ घेते आणि सावित्रीच्या सगळ्या तोंडाला काजळ लावते। बाळजाबाई म्हणते, बघ आता आरशात, माझ्यासारखं बनायचंय नवं तुला, बघ आता माझ्यात आणि तुझ्यात किती अंतर आहे ते। अगं, माझ्या नकाची बी सर यायची नाही तुला, तवा तुझं गबाळ गुंडळ आणि तुझी ती कपाळ करडी लेख आहे नवं, तिला घ्यायचं आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं निघायचं, चल निघ। सावित्रीचा खूप मोठा अपमान झालेला असतो। सावित्री तिथून निघून जाते। इकडे आता भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे, अगं यो काय अवतार करून घेतलाय तू, रांगणे पाटलांची सून आहेस नव तू? कृष्णा म्हणते, भावा, आता तुझ्या पुढं रांगणे पाटलांची सून नाही तर भैरूनाना कोल्हापुरेची लेक उभी आहे आणि तिची नाळ फकस्त या मातीशी जोडली गेली। कृष्णा आता फावडं उचलते आणि शेतात जाते। आता शेतात सगळे शेतकरी मिळून काम करत असतात। कृष्णा खाली बसून गवत काढत असते, तर आता तिथे दुष्यंत तोंड लपून शेतकऱ्याच्या वेशात आलेला असतो। निळा शर्ट घातलेला असतो, पांढरं धोतर असतं आणि पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली असते। दुष्यंत या वेशात खूप छान दिसत असतो। दुष्यंत तोंड लपवतो आणि कृष्णाजवळ येऊन बसतो। कृष्णा त्याला बघून थोडं साईडला जाऊन बसते। दुष्यंत आता आजूबाजूला बघतो आणि परत कृष्णाजवळ जाऊन बसतो। कृष्णा विचार करते, हा कोण माणूस आहे, असा काय वेड्यासारखा वागायलाय? कृष्णा परत थोडं साईडला जाऊन बसते। आता मात्र दुष्यंत परत तिच्याजवळ जातो आणि कृष्णाचा डायरेक्ट हात धरतो। कृष्णा खूप रागात असते। कृष्णा म्हणते, तुझ्या तर कोण आहेस र तू? दुष्यंत खूप घाबरलेला असतो। कृष्णाला आता दुष्यंतला या वेशात बघून खूप आश्चर्य वाटलेलं असतं। दुष्यंत भीतभीतच थोडा हसत असतो। कृष्णा आता कशी रिॲक्ट करेल याचा दुष्यंतला अंदाज येत नसतो। कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही? आता सगळे गावकरी दुष्यंतकडे बघत असतात। भक्ती आणि बंब्याला सुद्धा दुष्यंतला या अवस्थेत बघून हसायला आलेलं असतं। कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, हे समज करायची काय बी गरज नव्हती आणि तुम्हासनी जमणार बी नाही ते। दुष्यंत म्हणतो, तसं नवं, आमची कारभारीण शेतकरी आहे नव का, मग आम्हाला बी जमल की थोडं थोडं। दुष्यंत म्हणतो, आमची कारभारीण म्हणती या मातीतून खरं प्रेम उगवतं या, मग आमचं बी प्रेम उगवल की नव्यानं आणि आमच्या कारभारणीचा राग बी जाईल जाईल नव मंडळी। आता सगळे गावकरी दुष्यंतला साथ देत म्हणतात, वय वय जाईल। आता कृष्णा दुष्यंतकडे आश्चर्याने बघत असते। कृष्णा आता रागातच पुढे जात असते। दुष्यंत तिच्या मागे मागे असतो।
इथे आता छान असं गाणं दाखवले ज्यामध्ये सगळे गावकरी आणि दुष्यंत कृष्णाला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डान्सही करत आहेत. राणी माझ्या माळ्यामध्ये घुसशील का हे गाणं आहे. दुष्यंत कृष्णाला खूप त्रास देत आहे. तिला खुश करण्यासाठी काय काय करतोय ते तुम्ही बघाच. तसंच कृष्णासुद्धा दुष्यंतला ढकलून देत आहे. खूप छान दाखवलेलं आहे. गाणं संपल्यावर आता दुष्यंत कृष्णाच्या मागे जातो आणि म्हणतो, ए कृष्णे. कृष्ण खूप रागात असते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, बोल की बोल, तुझ्या बोलण्याची तर वाट बघायलोय, बोल. कृष्णा म्हणते, इथं कशा पाय आलात तुम्ही. दुष्यंत म्हणतो, आत्तीच्या मायला एवढंच विचारायचं होतं होय. अगं मग डायरेक्ट विचारायचं की, सांगितलं असतं. दुष्यंत म्हणतो, आमची कारभारीण शेतकरी आहे नव का, ती शेतात राबायली आणि आम्ही घरी बसून, बरं दिसतंय का. म्हणून म्हणलं थोडी मदत करावी, झालं तर कामाला हातभार बी होईल आणि आमच्या कारभारणीचा राग बी जाईल. जाईल नवं. आता कृष्णा म्हणते, पुरी झाली नौटंकी, घरला जा तुम्ही, तुम्हासनी नाही जमणार हे. दुष्यंत म्हणतो, आता नाही जमलं म्हणून काय झालं, जमलंच की. ते म्हणतात ना, प्रेमात पडल्यावर माणूस काय बी शिकतो या. मग आम्ही बी शिकू की, काय बी शिकू तुमच्यासाठी. दुष्यंत म्हणतो, या मातीत काय बी पेरलं ना तर ते उगवतं या. मग या मातीत आम्ही आपलं प्रेम पेरलं तर या प्रेमाचं रोपटं टरारून वर येईल की नाही. कृष्णा आता थोडीशी लाजते आणि दुष्यंतला म्हणते, तुम्हासनी जे काय करायचं होतं ना ते करून झालंय आता, आता तुम्ही घरला जावा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा सॉरी ग यार, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण मी प्रयत्न करतोय ना, आय एम रिअली सॉरी. कृष्णा म्हणते, नका एवढा विचार करू, आता वेळ निघून गेली या. कृष्णा पुढे म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचं आयुष्य तुम्हासनी लक लाभ, तुम्ही तुमच्या वाटेनं जावा, आनंदात राहा आणि मला बी माझ्या वाटेनं जाऊ द्या, सुखानं राहू द्या. असं म्हणून कृष्णा परत गवत कापू लागते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे जे काय तू रागाच्या भरात टोचून बोलतेस ना त्याचे खूप खोलवर वार होत आहेत माझ्या मनावरती. दुष्यंतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो म्हणतो, कृष्णा मला खात्री आहे एक ना एक दिवस तू माझी बाजू नक्की समजून घेशील. इकडे आता सावित्रीला असं समोर बघून पूजा जोरात किंचाळते आणि म्हणते, आई हा काय अवतार केलाय. सावित्री दबक्या आवाजातच म्हणते, म्या नाही केला, माझा असा अवतार बाळजाबाईनं केलाय. पूजा आता म्हणते, आई तू काळजी करू नको, फक्त एकदा माझं डी सोबत लग्न होऊ दे, मग बघ तू, तुझा आणि माझा झालेला प्रत्येक अपमानाचा हिशोब मी चुकता करणार आहे आणि त्या बाळजाबाईला तिची जागा दाखवून देणार आहे, तरच पूजा कोल्हापुरे नाव लावीन. इकडे आता दुष्यंतला गवताची पेंडी बांधत असताना हाताला लागतं. कृष्णा लगेच धावत जाते आणि वनस्पतीचा पाला दुष्यंतच्या हाताला लावते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, ज्या गोष्टी जमत नाही नवं त्या केल्यावर अशाच जखमा होतात. दुष्यंत म्हणतो, मग तुला पण माझ्यापासून दूर राहायला जमत नाही ना, मग कशाला राहतेस. कृष्णा म्हणते, कोण म्हणलं तुम्हासनी मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. दुष्यंत म्हणतो, असं वय, मग घे माझी शपथ आणि सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाही. घे शपथ आणि सांग माझ्यापासून दूर राहून तू आयुष्यभर सुखी राहू शकशील. घे शपथ. कृष्णा शपथ घेत नाही. कृष्णा म्हणते, खोट्या माणसासंग खरी शपथ घेऊन मला शपथेचा अपमान नाही करायचा. दुष्यंत म्हणतो, एवढा राग आहे कृष्णा माझ्यावर, एवढा खोटारडा म्हणतेस मला. मनापासून विचार कर कृष्णा, तुला खरंच असं वाटतंय का की मी खोटं वागलो तुझ्याशी. हा माझ्या भूतकाळातली एक गोष्ट मी तुला सांगितली नाही, एवढी चूक झाली माझी, मान्य करतोय मी, पण अगं माझी पण काहीतरी कारणं आहेत ज्यामुळं मला नाही वाटलं की तुला हे सगळं सांगावं. कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, मग पूजाबरोबरचं नातं तुम्हासनी पुढं न्यावंसं नाही वाटलं का. तिच्याबरोबर नातं तोडण्यामागचं कारण तरी काय, का तिच्या बाबतीत पण गैरसमजच झाला होता. आता दुष्यंतला कृष्णाला काय उत्तर द्यायचं हेच समजत नसतं. दुष्यंतला कळत नसतं की हिला कसं सांगू की मी पूजाला दुसऱ्या कुणासोबत तरी झोपलेलं बघितलेलं होतं. दुष्यंतला सगळं आठवत असतं की पूजा दुसऱ्याच कुणासोबत तरी झोपलेली असते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, नवरा बायकोनं एकमेकांना साथ दिली की संसाराचा भार पण हलका होतोय. तर कृष्णा म्हणते, संसारात जर खरेपणा नसेल ना तर त्या संसाराचा भार सोसवत नाही. इकडे आता जयकांतने बाळजाबाईला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि जयकांत म्हणत असतो, काकी साहेब दुष्यंत बघा कृष्णेसाठी काय काय करायलाय. आढळराव सुद्धा तो व्हिडिओ कॉल बघत असतात. बाळजाबाईला हे सगळं बघून खूप राग आलेला असतो.